हाय हॅलो नमस्कार, मी विद्या तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर इतिहासाच्या शांत दगडांमध्ये आजही जिवंत आहे हजारो वर्षाची कला आणि भक्तीची अद्भुत ओळख। नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यामध्ये असलेलं भव्य आणि ऐतिहासिक मंदिर म्हणजे गोंदेश्वर टेम्पल येथे। विशेष म्हणजे या मंदिरामध्ये सध्या एक नवीन मालिकेचे शूटिंगही चालू आहे, म्हणूनच इथलं वातावरण अजूनच सिनेमॅटिक आणि उत्साही झालेलं आहे। हे मंदिर जवळपास 12व्या शतकात यादव राजांनी बांधल्याचं सांगितलं जातं। विशेष म्हणजे या काळात सिमेंट नव्हतं तरी एवढं मजबूत मंदिर उभं आहे। हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे। आता तुम्ही बघताय तर हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे। तर हे मंदिराचं प्रवेशद्वार हे संध्याकाळी 6 वाजले की त्यानंतर बंद करून टाकतात। वाव, हे बघा, तर समोर जे दिसतंय ना ते गोंदेश्वर मंदिर आहे। खरंच कॅमेऱ्यामध्ये जितकं सुंदर दिसतंय त्यापेक्षा प्रत्यक्षात खूपच भारी आहे। पूर्ण मंदिर काळ्या दगडांमध्ये बांधलेलं आहे आणि एकदम एन्शियंट फील येते इथे। तुम्ही बघू शकता भिंतीवर किती सुंदर असं कोरीवकाम केलेलं आहे। प्रत्येक दगडावर काही ना काही डिझाईन आहे। देवदेवतांच्या मूर्ती आहे, नृत्य करणाऱ्या आकृती आहेत। सगळंच खूप सुंदर दिसते। आणि समोर बघा हा मोठा नंदी खरंच मंदिराची ब्युटी अजूनच वाढवतोय। हा मोठा नंदी शिव मंदिराच्या एक्झॅक्टली समोर आहे। पहिलं नंदीचं दर्शन घ्यायचं आणि त्यानंतर शिव मंदिरामध्ये दर्शनाला जायचं। आणि हो, या मंदिराची आणखी एक खास गोष्ट म्हणजे इथे फक्त एक नाही तर 5 मंदिर आहेत। मेन शिव मंदिर म्हणजे एकदम मध्यभागी शिव मंदिर आहे आणि बाजूला विष्णू मंदिर आहे, एक गणपती मंदिर आहे, एक पार्वती मातेचं मंदिर आहे आणि एक सूर्यदेवाचं मंदिर आहे। सगळं परिसर खूप शांत आणि पॉझिटिव्ह वाटतंय। आज इथे एका नवीन सिरियलची शूटिंग पण सुरू आहे। ॲक्च्युली GTVवर येणारी नवीन सिरियल तू हिरे मेरे दिल में या सिरियलची इथे शूटिंग चालू आहे। कॅमेरा, सेटअप, लाईट आणि शूटिंगची तयारी बघून खूप जास्त वेगळा आणि असं नवीन एक्सपिरियन्स वाटतोय। इथे शूटिंग कशी चाललेली ते मी थोडंसं शॉर्टमध्ये तुम्हाला सीन दाखवते फक्त। उडत नाही रोलिंग कबूतर उड़ाएगा ना पीछे से कबूतर उड़ाएगा रोलिंग शिवम 2-3 कबूतर के उड़े सीन मध्ये जैसा एक्शन डालो 3-4 कबूतर के अभी आपने हाथ में कैमरे में ऐसे कैमरे में मत करना कैमरे में मत आना। तर आजचा गोंदेश्वर मंदिराचा ब्लॉग इथेच संपवते। इतिहास, शांतता आणि सुंदर वास्तुकला अनुभवायची असेल तर हे ठिकाण नक्की व्हिजिट करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मेन म्हणजे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आणि पुन्हा भेटू अशा नवीन ब्लॉगमध्ये। तोपर्यंत हर हर महादेव। बाय बाय।